नाव सांग. माझं नाव आनंद आहे. किती वर्ष झालं तुम्ही या वॉर्डात राहता? आता ह्या वॉर्डात आमची 10 वर्ष होऊन गेली. पहिला वॉर्ड आमचा वेगळा होता, पण आता आम्ही 10 वर्षाच्या वर झाला आम्ही दुसरा भाऊंच्या वॉर्डामध्ये. वार्ड नंबर किती? वॉर्ड नंबर 9. आणि किती लोकसंख्या किती वॉर्डात? बहुतेक मला वाटतं 2200 ते 2600 असंच काय. काय वाटतं ह्या वर्षी कोण निवडून येईल? निवडून तर कसं लखन भाऊ यायला पाहिजे असं माझी म्हणजे जनतेची पण इच्छा आहे. आता सगळे म्हणतात ठीक आहे, पण आपल्या भाऊंची इच्छा आहे. भाऊनी भरपूर काम केलेली आहेत आपल्या या 9 नंबर वॉर्डमध्ये, स्वखर्चातून केलेली आहे. असे पण नाही की काय काम केलं असं आता बघा, नॉर्मल त्यांच्या हातामध्ये जे आता जनतेला त्रास झाला किंवा आता रस्ते वगैरे नसले आता आहेत थोडेफार, पण जवान असताना स्वतःहून स्वतःच्या खिशातून फंड करून आपले मुरुम हे पाण्याची सोय केलेली आहे. भरपूर असं छोटे छोटे उपक्रम राबवलेले केलेले आपल्या परीने जेवढं करायचं तेवढं केलेलं आहे. एकदा सत्ता हातात आल्यावर पुढची राहिलेली कामं सगळे क्लिअर करता येतील आणि भाऊ करतील विश्वास आहे. कारण लोकांचा कौल कोणाकडे? लोकांचा कौल आता हे मी नाही सांगू शकत, तरी पण एखादा अंदाज. आता आम्ही जसे बघतो, आम्ही ज्याच्यात बसतोय तसं तर आमचे भाऊच म्हणतात सगळे. हे पण म्हणतात ते पण. कसं आहे आपलं कौल तर आम्ही स्वतःहून बघितलेली काम आहेत. आम्ही पण एक असं साधी जनताच आहे, पण आम्ही घरच्यासारखंच राहिलेलो आहे. आणि वोट पण घरचे असल्यावरच द्या, म्हणजे नाही घरचे आहेत, घरच्यासारखे आहेत म्हणूनच वोट भेटणार आहेत आपल्याला. असं नाही की, कारण सगळ्यांना माहित आहे की भाऊ सगळ्यांचे मत तिला पडलेले काही नसताना. असल्यावर बघू, असल्यावर तर सोन्या तेवढंच म्हणायचं. निवडून आल्यानंतर काय काम करतील? निवडून आल्यानंतर जनतेची प्रत्येक म्हणजे आतापासून आम्ही तयार, तुमचं काय काम राहिले, तुमचं कोणतं छोटं काम राहिले, त्या छोट्या कामात लखन भाऊ येणार म्हणजे येणारच. त्या ठिकाणी जरा पाण्याची समस्या सध्या मोहोळ तालुक्याला जास्त होत असणार आहे. त्या समस्येवर काय थोडं काढतील भाऊ? पहिल्यापासून लढत आहे, म्हणजे पाणी वगैरे भरपूर केलेलं आहे. कारण स्वतःतून टँकर हे ते भरपूर असं सगळीकडे केलेले आहेत. पाणपोई हे तर नॉर्मल झालं, पाणपोई वगैरे, पण घरोघरी पाणी दिलेलं आहे की टँकर नेऊन असं रोडने गल्लीत नेऊन पाणी वाटलेलं आहे. पण आता सगळे निवडणुका झाल्यानंतरच कळलं आपल्याला कौल काय कसं आहे, काय म्हणजे पुढचं नियोजन कसं असणार आहे. काय मोहोळ नगर परिषदेवर कोणाही सत्ता बसेल? मला तर वाटतं बारस कसं आहे, त्यांनी 100% मला वाटतं आहे शर्यती. आणि कसं आहे आमदार साहेब पण आहेत पाठीशी, सगळेजण असल्यामुळं नगराध्यक्ष वगैरे सगळे आपले बारसकर साहेब आणि नगरसेवक तर लखन भाऊ आणि आपले सोबतचे कोण. तुमचं काय काम केलं लखन भाऊने आतापर्यंत? माझं वैयक्तिक म्हणजे माझे पण काम केले 2-3 नाही असं म्हणत नाही. आणि ज्यांना मी माझ्या संपर्कातले जेवढे होते गोरगरीब म्हणा, जेव्हा त्यांना आर्थिक सहाय्य गरज आहे जी त्याची गरज, त्यांना त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर वार्डाच्या बाहेरचा माणूस असूनही त्यांनी मदत केलेली आहे भरपूर, जेवढी शक्य होईल तेवढी. लखन भाऊ कुठल्या पक्षाकडून उभारणार? शिवसेना शिंदेगड. त्यांचं म्हणजे त्यातून फॉर्म AB फॉर्म भरलेलं नाही ते आता सोमवारीकडे सगळं आहे ते. काय वाटतंय नगर परिषदेवर कोणाही सत्ता आहे? बारसकर साहेब सध्या ते तर रेसमध्ये भरपूर दिसत आहेत, त्यांचेच बसेल असं वाटतंय. BJPनं पण माझे आमदार एकत्र केलेत, पण जनतेचं म्हणणं असं ना, वर केंद्रात जरी BJP राहिलं तर खालच्या स्तराला शिंदेगड राहिला असं वाटतं आम्हाला वैयक्तिक. पण लोकांचं असं म्हणणं आहे की बारसकर साहेबांनी मेन रस्त्याचा विकास काय केलेला नाही. आता ते बोलणारे बोलत असते, जनतेने काम बघितले बारसकर साहेबांचे, जे काम केलं नाही ते बारसकर साहेबांनी त्या टायमालाही केलेलं आहे. आता थोडेफार ते काम होऊन पण भरपूर दिवस झालेत, त्यामुळे बोलणारच, त्यांना आपण काय बोलू शकत नाही. नंतर ना आपले कॅन्डिडेट निवडून आल्यानंतर वार्ड विकास बघून हे बघून तर त्यांनी मान्यच करतील काम काय केले काय नाही. शंकर जातात कोणत्या वार्डात उभारते, म्हणजे कोण उभारते तुमच्या वार्डातून? लखन भाऊ. काय
काय काम काय आहे त्यांचं वार्डात? वार्डात कामं भरपूर केलेली आहेत त्यांनी. अडचणी कोरोनाच्या काळात सॅनिटायझरने फवारणी केली, प्रत्येकाला बरोबरी किराणा दिला, मदत कार्य केलं, सॅनिटायझर फवारणी केली वेळेच्या वेळेला. अजून इथून सोलापूरला जे रुग्ण दाखल केले त्यांनी, त्यात बी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळं फिक्स न कसं त्यावेळेस जनतेचा फुल सपोर्ट आहे त्यांना. काय समस्या आहे त्याची तुमच्या वार्डात सध्या? आमच्या वार्डात असंच कोरोना काळात किती समस्या आल्या की कोरोना काळात तर होत्या, आता काय समस्या? आताच काय समस्या म्हणजे आता चालवलं गटरीचं काम ते एवढं माझी काही नगरसेवक होते त्यांनी काही काम केलं नाही का? काम असं म्हणता येत नाही की त्यांनी कामं केली नाहीत. कामं केलीत पण ती योग्य झाली नाहीत. भ्रष्टाचार झालाय? आता ते बोलू शकत नाही ना आपण झाला का नाही. भ्रष्टाचार झाला न झाला याचा काय समस्या बोलणं चुकीचं आहे. आता ते लखनबाई आल्यानंतर काम होईल? होणार, फिक्स होणार. ते नगरसेवक नसताना हे काम होतात, झाल्यावर का होणार नाही. पण मोहळचे आमदार पण आता तसेच बोलले होते, चालूचे आमदार, की मी आल्यानंतर कामं करतो वगैरे. असं काही होणार नाही ना? नाही फिक्स त्यात काय वाद नाही. आमचा तर फुल सपोर्ट आहे लखनबाई. काय वातावरण काय आहे तुमच्या वार्डात 9 नंबरमध्ये? 9 नंबर मध्ये तर लखनबाईची चर्चा आहे. ओके.